गाईज कुठे आहे तुम्ही? 796 वॅकन्सीज आलेल्या आहेत आणि तुम्ही काय करत आहे? 796 कशा, कधी, कुठून? काही सांगत आहे का रे? 796 कुठून आल्या वॅकन्सीज? कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आल्या? अरे सांगतो, काय एवढा बोंबलत आहे? सांगतो ना, थोडा धीर धर. तर काही जेवढ्या इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी ऑनगोईंग रिक्रुटमेंट्स आहे त्यामध्ये टोटल वॅकन्सीज जर तुम्ही ऍड केल्या तर त्या होतात 796. तर आताच्या कंडिशनला तुमच्याकडे 796 वॅकन्सीज आहेत. तर 796 वॅकन्सीज कशा, हा तुमचा डाऊट असेल. तर त्यामध्ये तुम्ही असं करा, एसएससी जेईच्या वॅकन्सीज ऍड करा, आरआरबी जेईच्या वॅकन्सीज ऍड करा, सेल एमटीच्या वॅकन्सीज ऍड करा, तर त्यानंतर बीईएलच्या वॅकन्सीज ऍड करा आणि राहिलेला मेडा म्हणजेच महाऊर्जाच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या पण ऍड करा. जर तुम्ही या पाचही रिक्रुटमेंटच्या जागा ऍड कराल तर त्या 796 होतात. यामध्ये एसएससी जेईच्या 398 जागा आहे, आरआरबी जेईच्या 318 जागा आहे, सेल एमटीच्या 44 जागा आहे, मेडा म्हणजेच महाऊर्जाच्या 22 जागा आहे आणि बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या 14 जागा आहे. तर या 796 जागापैकी एक जागेवर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे. आता हे तुमच्यावर डिपेंड करेल की तुम्ही या 796 जागापैकी एक जागा तुमची बनवणार की नाही बनवणार. आणि या 796 जागापैकी एक जागा घेणं हे तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड आहे आणि तेच तुम्हाला यामध्ये एक जागा मिळवून देणार. तर एसएससी जेई आणि बीईएल या दोघांचे फॉर्म भरणं बंद झालेले आहे. बाकी आरआरबी जेई, सेल एमटी आणि मेडा म्हणजेच महाऊर्जा यांचे फॉर्म अजूनही चालू आहे. जर तुम्ही भरलेले नसाल तर लवकरात लवकर ते भरून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे आणखी जास्त ऑप्शन्स राहील सिलेक्शन व्हायचे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये भेटून जाईल. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्यासोबत इन्स्टावर कनेक्ट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.